ज्या शिक्षकांचा उल्लेख आता याने केला ते शिक्षक आहेत भास्कर चंदावरकर, आणि त्यांच्याबद्दल आज इथं बोलण्याचं मुद्दामूनच असं ठरवलं होतं की एकतर वसा आणि तो ज्ञानाचा वसा, शिक्षकांना शिकवायचा वसा घ्यायचा असतो, विद्यार्थ्यांना शिकायचा वसा घ्यायचा असतो. पण त्यांच्याबरोबर बोलताना अनेक वर्ष घालवली तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की प्रत्यक्ष पुण्यामध्येच भास्करजींबद्दल अजिबात लोकांना विशेष माहिती नाही आहे. म्हणजे फक्त ते एक घाशीराम कोतवालचे संगीतकार एवढीच फक्त ओळख होती. आणि म्हणून मी आज भास्करजींबद्दल, त्यांच्या आदरांजलीबद्दल आणि त्यांच्या आठवणींबद्दल मी वाचणार आहे. भास्करजी एक ज्ञानगंगा. मी काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 2003 मध्ये भास्करजींना भेटायला त्यांच्या पुण्यातल्या इथल्याच घरी गेलो होतो. त्यांच्या घरी मी तसा पहिल्यांदाच जात होतो. घर म्हणजे प्रशस्त बंगलाच. बाहेरून बहुतांशी वेगवेगळ्या झाडांनी, फुलझाडांनी, वेलींनी काहीसा झाकलेला. बेल दाबल्यावर भास्करजींनीच दरवाजा उघडला. दरवाजा उघडता उघडता ते कॉर्डलेस फोनवरून कोणाशी तरी बोलत होते. बोलता बोलता हातानेच मला बसायची खूण केली. मी बाजूच्या कमी उंचीच्या बैठकीवर बसलो. भास्करजी फोनवर बोलतच होते. कोणातरी महत्वाच्या व्यक्तीचा फोन असावा आणि ते त्याच्याशी बोलतात हे जाणवत होतं, पण स्वरात एक मैत्री होती. बसल्या बसल्या मी त्यांचा प्रशस्त हॉल न्याहाळत होतो. हॉलच्या भिंती पुस्तकांनी बनवल्या असाव्यात अशी पुस्तकांची प्रचंड रॅक्स, ठिकठिकाणी जगभरातल्या असंख्य छोट्या मोठ्या आकर्षक आणि मौल्यवान वस्तू, वातावरणात कमालीची शांतता. भास्करजींचा फोन झाला आणि मित्रत्वाने ते माझ्याकडे वळले. इतक्या वेळ मला ताटकळत ठेवल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत म्हणाले, अरे पीटर ब्रूकचा फोन होता, सकाळी 2दा येऊन गेला, मी झोपलो होतो म्हणून आत्ता घेणं भागच होतं. एव्हाना लोडाला आरामात टेकलेला मी चटकन ताठ बसलो. थांब पाणी आणतो असं म्हणून ते आत गेले. पीटर ब्रूकशी मित्रत्वाने गप्पा मारणारे भास्करजी माझ्यासाठी पाणी आणायला आत गेलेत या जाणीवेनं मी पुरता ओशाळून गेलो. भास्करजी आले. मी म्हटलं, मी घेतलं असतं आत जाऊन, तुम्ही कशाला गेलात? मला म्हणाले, मग आधीच का नाही आत गेलास? पहिल्यांदाच घरी गेलो असलो तरी स्वतःहून स्वयंपाकघरात जाऊन पाणी पिऊन येण्याइतपत माझा भास्करजींशी अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध होता. मला केंद्र सरकारची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्या संदर्भात मी भास्करजींना भेटायला गेलो होतो. खरं तर ते माझे ऑफिशियल गाईड नव्हते, पण अभ्यास करताना एखादी कर्मकठीण अडचण आल्यावर एखादा अभ्यासू जसा चटकन एन्सायक्लोपीडिया उघडतो तसं आमचं काहीसं भास्करजींबाबत होतं. एकूणच माझा विषयासंबंधी काय डोक्यात आहे, काय करायचं हे त्यांना ऐकून त्यांचं एकूणच मार्गदर्शन घेण्यासाठी मी त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याकडून एक नैतिक होकार मिळावा हा खरा उद्देश आणि तशीच भीती देखील. माझी भेट वाया जाण्याचं काही एक कारण नव्हतंच. मी त्या विषयात अजून काय काय करावं हेही अत्यंत तळमळीनं सांगून त्यांनी मला मनोमन शुभेच्छाही दिल्या. नंतर एका रविवारी माझ्या एका मित्राचा SMS आला की भास्करजी गेले. मला धक्काच बसला. मला खरंच वाटेना. त्या क्षणापासून भास्करजींच्या असंख्य आठवणींनी मनात काहूर माजलं. असंख्य आठवणींमध्ये मी बुडून गेलो. भास्करजींबरोबरच सगळ्या आठवणी अगदी संगतवार होत्या. 1994ला माझी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये निवड झाली. असंख्य विषयांमध्ये संगीत हा आमच्या सिलेबसमधला अतिशय महत्त्वाचा विषय आणि त्याला सर्वार्थानं महत्त्वही तेवढंच दिलं जायचं. भारतातल्या नाटक विषयासंबंधी संगीतात काम केलेल्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या अनेक रथी महारथींचा सहवास, त्यांच्याकडून प्रत्यक्ष शिकण्याची संधी, त्यांच्याबरोबर प्रत्यक्ष काम करण्याची संधी, अशा वातावरणात आम्हाला शिकवण्यासाठी भास्कर चंदावरकर येणार आहेत हे समजल्यावर माझ्यासारखा रंगकर्मी अगदी वेडा झाला होता. कारण आमच्या डोळ्यासमोर भास्करजी म्हणजे घाशीराम कोतवालचे संगीतकार हे पहिलं समीकरण होतं. माझ्या इतर वर्गमित्रांमध्ये मला जरा जास्त अभिमान, कारण हा मूळचा मराठी माणूस. प्रत्यक्ष भास्करजी येण्याचा दिवस उजाडला आणि आमचा पहिला क्लास सुरू देखील झाला. अर्धवट पांढरी दाढी खाजवत कुरवाळत आम्हा सगळ्यांची मित्रत्वानं ओळख करून घेतली आणि भास्करजींचं प्रत्यक्ष शिकवणं सुरू झालं. इंग्रजी आणि हिंदीवरची अफाट हुकमत बघून आम्ही सगळे सरसावून बसलो. भास्करजी त्या क्षणापासून आम्हाला ज्ञानाच्या अशा सफारीला घेऊन गेले की काळ वेळाचं कसलंच भान आम्हाला कधीही राहिलं नाही. त्यांची शिकवण्याची पद्धतच अलौकिक होती. बोलता बोलता अनेक साधे साधे कायम वापरातले शब्द येत, पण ते प्रत्येक शब्दाचं व्यवच्छेदक विश्लेषण करत पुढे जात.
ही त्यांची अगदी सामान्य सवय होती. उदाहरणार्थ बोलता बोलता शब्द आला स्केल. भास्करजी बोलू लागले. स्केल हा मूळचा लॅटिन शब्द स्काला. स्काला म्हणजे लॅडर, म्हणजे शिडी, प्राकृतमध्ये सोपान. असा प्रत्येक शब्दाचा सगळ्या अंगानं धांडोळा घेत गाडी मुख्य विषयाला धरून पुढे जायची. ऐकताना असा भास व्हायचा की आपल्या रस्त्यावरून जाताना आपण आजूबाजूच्या अनेक गोष्टी उचलत जमा करत पुढे जातोय. कधी मागे राहिलेल्या अनेक गोष्टी आत्ता रस्त्यात सापडत आहेत, तर अनेक वेळेला असंख्य गोष्टी आत्ता नव्यानंच हाताशी लागतात. कुठे जास्त थांबावं लागलं तर त्याची त्यांना कधी फिकीर नव्हती. विषयांचे आदलेमधले असंख्य बारीक सारीक गल्लीबोळी ते लिलेया फिरवून आणत आणि गाडी पुन्हा विषयाच्या हमरस्त्याला लागे. विषयाला धरून कुठल्याही व्यक्तीचा नुसता उल्लेख जरी आला तरी ते त्या व्यक्तीचा जाता जाता सगळा इतिहासही सांगून जात. शास्त्र या विषयाची सुरुवात पायथागोरसपासून होते. हा पायथागोरस आपल्याला फक्त भूमितीपुरताच माहीत, पण संगीतातले पहिले शास्त्रीय नियमही पायथागोरसनंच घालून दिलेले आहेत. कारण ध्वनीचे मूलभूत नियम पायथागोरसनं मांडले. पायथागोरस हा ईसापूर्व 580 मध्ये सामोस या गावात जन्मला. तो एके दिवशी एक खेळ खेळत असता त्याला पहिला नियम सापडला. तो खेळ असा होता. मग पायथागोरसचा तो खेळ, त्यातनं जन्माला आलेला नियम, त्या नियमानं घडलेले बदल, असं सगळं झाल्याशिवाय पुढं जाणं शक्यच नसायचं. इतिहास झाला की मग सायन्स. असंख्य आकृत्या, आलेख, बरं त्याही अत्यंत सुंदर रेखाटलेल्या. ती संकल्पना झाली की त्याच्या मागचं गणित, मग अनेक सूत्र, आकडेमोड, मग त्यावेळेची सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती, त्या प्रदेशाची भाषा, संस्कृती, एक ना एक असे आवश्यक असलेले करोडो संदर्भ. मग तो जोहान सेबास्टियन बाख असो वा अँटोनियो विवाल्डी, बिथोवेन, मोझार्ट, फ्रान्स शुबर्ट, जोसेफ हिडन, रिचर्ड वॅगनर व आणि कुणी असो, सगळ्यांना सारखाच नियम. रिचर्ड वॅगनर हा कसा नीत्शेच्या फिलॉसॉफीने भारावलेला होता आणि हिटलरला वॅगनरचे संगीत किती आवडायचे आणि वॅगनरची एक कंपोजिशन त्याच्या कुठल्या ब्रिगेडसाठी हिटलरनं कशी वापरली होती, आणि पुन्हा अशा अनेक लोकांबद्दल नुसतं ऐकायचंच नाही तर त्यांचं संगीतही तासनतास ऐकायचं. म्हणजे बाख हा चर्चमध्ये वादक होता. चर्चमध्ये वाजलं जायचं म्हणून ते रिलिजियस संगीत, त्याच्या संगीत वैशिष्ट्यांच्या ध्वनिलहरींचा हा आलेख, अशी नुसती माहितीची पोपटपणची नसायची, तर भास्करजी लगेच त्यांच्या पोतडीतून त्या लोकांचं संग्रही असलेलं संगीतही ऐकवत. या सगळ्या ज्ञानाची लगेच अनुभूतीच. त्यामुळे आम्ही अनेक संगीतकार खऱ्या अर्थानं ऐकले आणि अनुभवले. मोझार्टवर भास्करजींचं विशेष प्रेम. आम्हाला त्यांनी स्वतःहून मोझार्टवरची पीटर शेफर्डची मोलॉस फोर्मननं दिग्दर्शित केलेली अमॅडस ही अप्रतिम फिल्म दाखवली होती. त्यातल्या अमॅडसचं काम केलेल्या टॉम हुल्स आणि मोझार्टबद्दल प्रचंड असूया असलेल्या त्याच्या समकालीन सॅलियरीचं काम करणाऱ्या अब्राहम या नटांबद्दलही भरभरून ऐकवलं होतं. मग त्यातही तो सिनेमा मूळच्या कुठल्या इंग्लिश नाटकावरून घेतला वगैरे हे सगळे तपशील ओघानं आलेच. प्रत्येक बाब ते अत्यंत तन्मयतेने समजावून सांगत. एकदा कॉन्सर्टोबद्दल बोलताना ते सोपं करून सांगत होते. कॉन्सर्टो म्हणजे प्रमुख 2-3 वाद्ये पुढे वाजतात आणि बाकीचा ऑर्केस्ट्रा मागे वाजतोय. मागच्या ऑर्केस्ट्राला पुढची वाद्ये उठाव आणायचं काम करतात, जसं नाटकात ग्रुप सीनमध्ये प्रमुख नट मागच्या ग्रुपला उठाव आणत असतो. भास्करजींचं शिकवणंही कॉन्सर्टो सारखंच असायचं. प्रमुख विषय पुढे आणि असंख्य विषय मागे तयार असत. भास्करजींमुळेच पाश्चात्य संगीताच्या अफाट विश्वाची आमची ओळख झाली. एकदा संगीतातला पिच हा तारेच्या लांबीच्या व्यस्त प्रमाणात असतो याचं साधं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी त्यांनी शिपायाला सतार आणायला सांगितली. NSDच्या म्युझिक डिपार्टमेंटमध्ये असंख्य वाद्यांचा ताफा आहे. शिपाई सतार घेऊन आला. सतारीकडे बघून भास्करजींनी शिपायाची जाम खरडपट्टी काढली. सतारीची व्यवस्थित निगा राखली गेलेली नाही याचा त्यांना मनापासून राग आला होता. एक तर सतार हे त्यांचं वाद्य असल्यानं अतिरिक्त राग निघतच होता, पण कोणत्याही वाद्याची आबाळ त्यांना सहन व्हायची नाही. या प्रसंगापासून त्यांचं आणि वाद्यांचं कसं नातं आहे हे आम्ही प्रत्यक्ष अनुभवत गेलो. वाद्य या विषयातले भास्करजी म्हणजे एक स्वतंत्र विद्यापीठच होतं. सतारीच्या तारा सैल करून त्या टाईट करत जात असताना पिचमध्ये कसा फरक पडतो हे समजून सांगता सांगता एका क्षणी सतार त्यांच्या मनासारखी ट्यून झालेली होती आणि भास्करजींची बोटे हळूहळू सतारीवरून फिरू लागली. समजावत असलेला विषय बाजूलाच राहिला होता आणि भास्करजींना त्या क्षणी सतार वाजवण्याचा मोह काही आवरत नव्हता. सर्व मुलांनी आग्रहाचं निमित्त करताच भास्करजी तल्लीन झाले. आम्ही सर्वजण भास्करजींच्या सतार वादनाने अगदी दिग्मूढ होऊन गेलो.
अविस्मरणीय असा अनुभव होता तो. त्यांनी लेक्चर देणं काय आणि त्यांनी सतार वाजवणं काय, आम्ही अचंबित होणं एवढंच आमच्या हातात होतं. वाद्यांबद्दल भास्करजी बोलू लागले की हा माणूस मूळचा शास्त्रज्ञ आहे का, हा कारखानदार आहे का, हवामान खात्याचा तज्ज्ञ आहे का, हा कोण आहे, असे अनेक प्रश्न आम्हाला पडत. इतिहास, भूगोल वगैरे अशा अनेक विषयांचे ते पंडित होतेच, पण आपल्याला कल्पनाही येणार नाही अशा अनेक विषयांचा व्यासंग त्यांच्या बोलण्यातून जाणवत राहील. भारतातल्या कुठल्याही राज्यातल्या कुठल्याही प्रकारच्या कोणत्याही काळातल्या कोणत्याही वाद्याबद्दल ते तितकंच भरभरून सांगत. उदाहरणार्थ सतार, याचं लाकूड अमुक अमुक झाडापासून बनतं, त्याची या राज्यातली पैदास, या वाद्याचा शोध या अमुक अमुक काळात असा असा लागला, याच्या आकारात असे असे बदल होत होत ते असं असं विकसित होत गेलं, मग या वाद्याच्या या परिणामामुळे या वेगळ्या वाद्यावर असा परिणाम घडला आणि यातून या वेगळ्या वाद्याची निर्मिती झाली. बरं, हे नुसतं भारतीय वाद्यांबद्दलच नाही तर पाश्चात्य सर्व वाद्यांबद्दलही तेवढंच. 1720ला व्हायोलिन कसं निर्माण झालं, 1740ला पियानो कसा अस्तित्वात आला, मग त्यांच्या फॅमिलीज. नुसतं फ्ल्यूट म्हटलं की झालं असं नाही, मग ते फ्ल्यूट, बॅसॉन, इंग्लिश हॉर्न, क्लॅरिओनेट ते हाय पिचची फ्ल्यूट पिकोलोपर्यंत, व्हायोलिन ते व्हायोलापर्यंत असा ज्ञानाचा प्रपात अनुभवायला मिळायचा. एके दिवशी न्यूटननं शोधलेल्या नियमांच्या परिवर्तनानं पुढे वाद्यांच्या कारखान्यांना कशी गती मिळाली आणि घरोघरी वाद्य मिळू लागल्यानं वादक कसे बनत गेले आणि असंख्य वादकांमुळे पुढे ऑर्केस्ट्रातल्या वादकांची संख्या कायमची कशी वाढली, यावर त्यांनी 1 तासाचं लेक्चर दिलं होतं. तेव्हा आम्हाला कळलं की न्यूटन आणि ऑर्केस्ट्राचा कसा संबंध आहे.